बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सांगावी गावात जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेत विजयमाला केदार या महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेच्या मोबाईलमध्ये चित्रित झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यानंतर आरोपीवर तात्काळ कार्यवाहीची जोरदार मागणी करण्यात येते। केदार कुटुंबाने जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली असून जीवे मारण्याच्या धमक्याही त्यांना मिळत असल्याचा आरोप केलाय। 5 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात का केली या कारणावरून रस्त्यात अडून पुन्हा हल्ला करण्याचा गंभीर आरोप केदार कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी पोलिसांनी केवळ तक्रार नोंदवून घेतली होती, मात्र त्याच वेळी आरोपीवर ठोस कार्यवाही झाली असती तर ही पुढील घटना टळली असती असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची आपबीती स्वतः विजयमाला केदार यांनी सांगितली असून आपल्या जीविताला धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। 5 तारखेला आमच्यासोबत मारहाण केली। नाना भाऊ काशीनाथ केदार, अशोक काशीनाथ केदार, पवन काशीनाथ केदार, शिवदास काशीनाथ केदार, शिवदास हरिदास धस यांनी मी विकत असलेली जमीन, माझ्या मालकीची वडिलोपार्जित असलेली जमीन विकण्यास विरोध करून मला मारहाण केली। मला आणि माझ्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं। आम्ही फक्त एकच कारण की आम्ही त्याला विरोध केला की आम्हाला का त्रास देतो, आणि त्यानं न विचार करता मला मारायला चालू केलं, माझ्या आईला मारायला चालू केलं। मारल्यानंतर अशोक काशीनाथ केदार हे जवळच होता, कुठंतरी दबा धरून बसलेला तो आला, त्याने आम्हाला मारलं। त्याच्यात मारणारे नानाभाऊ काशीनाथ केदार, अशोक काशीनाथ केदार, पवन काशीनाथ केदार, पवन नानाभाऊ केदार, गणेश नानाभाऊ केदार, शिवदास हरिदास धस एवढे मारायला होते। त्यांनी मारत ज्यावेळेस आम्ही बेशुद्ध झालो त्यावेळेस आम्हाला सोडलं। मी ज्यावेळेस शुद्धीवर आलो त्यावेळेस मी 112ला फोन केला। 112च्या कंट्रोल रूमला फोन करून सांगितलं की मला पोलीस मदत आणि ॲम्ब्युलन्सची मदत तत्काळ पाहिजे। ॲम्ब्युलन्सला त्यांनी सांगितलं की वेळ लागेल। पोलिसं सांगितलं की आम्ही कुठंतरी बाहेर आहेत, पोहोचू शकत नाही, तुम्ही कसं तरी पोलीस स्टेशनला या असं सांगण्यात आलं। त्यावेळी कसं तरी आम्हाला कोणी उचलायला सुद्धा जवळ उभारलेलं नाही। ॲम्ब्युलन्स आली त्यावेळेस आम्ही ॲम्ब्युलन्सनं केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालो। तर आम्ही आमची MLC केली, आम्ही उपचार घेतला। उपचार घेऊन आम्ही केज पोलीस स्टेशनला हजर झालो। हजर झाल्यानंतर तिथं आम्ही रीतसर तक्रार नोंदवली आणि त्यावेळी मी सविस्तर पोलिसांना सांगितलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे, यांचा बंदोबस्त करा, नाहीतर हे आमच्यासोबत काही करू शकतात। पोलिसांनी सांगितलं तुम्ही जावा, आम्ही त्याला ते तुम्हाला काही करणार नाही। आम्ही त्यांच्या विश्वासावर गावाकडे आलो। गावाकडे आल्यानंतर माझ्या मनात संशयच होता की हे आम्हाला काहीतरी करणार आहेत। त्याच्यामुळं मी रात्री 12 वाजता आम्ही गावाकडे आलो। 2 वाजता मी SP ऑफिसला मेल केला की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला याच्यापासून न्याय मिळावा। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं सकाळी उठून भांडणाचं नको, आम्ही सध्या राहत अंबेजोगाईला राहत असल्याने आम्ही अंबेजोगाईला निघालो।
तितक्यात मला तार कंपाऊंड करण्यासाठी, जमिनीचे तार कंपाऊंड करण्यासाठी मला बोलवण्यात आलं. मी तिथं गेलो. तिथं अशोकराव राहणार अशोक केदार राहणार एकुरका, तालुका केज, जिल्हा बीड. पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत बेकायदा बदल झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या गोपनीय कामकाजात थेट हस्तक्षेप केल्याचा दावा करण्यात येतोय. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तब्बल 5 तास बंद दाराआड मतदार यादीत बदलबाबत चर्चा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी आता मतदार याद्यांवर विश्वास ठेवायचा की नाही असा थेट सवाल उपस्थित झालाय. या प्रकरणावर बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे, माजी नगरसेवक संजय बालगुडे आणि गजानन थरकुटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रारूप मतदार यादी जाहीर होण्याआधी निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा कशी करू शकतात असा गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर ही बाब थेट लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणारी असून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखांनी, निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या, प्रारूप याद्या. त्याची तारीख होती 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या. 27 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती. नंतर ती वाढवली आणि 3 तारखेपर्यंत केली, 3 डिसेंबर पर्यंत. परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या. या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक, तिकडचे मतदार आपल्याकडे टाक, असं ते सातत्याने करत होते. आणि जवळजवळ 4.5 तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये. तिथं कोणालाही प्रवेश नव्हता, फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता. त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आता दाखवलंय थोडक्यामध्ये. ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज 4-4.5 तासाचं आहे. इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत असल्यासारखं दिसतं. कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही. या दबावाखाली यांनी संगनमत केलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी, एक बाब. दुसरं, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण 31 तारखेपासून म्हणजे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत, सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील, याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता, महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत ते हे असे नाहीत, जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी. या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना. आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे. ही संपूर्ण इलेक्शन मॅनिप्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे. हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी 1 महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये. मी त्यांना सांगितलं अरे बाबांनो, तुमची पोच घेतलीये मी, पोच आहे माझ्याकडं. मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना. त्यावेळेला मला हे सीसीटीव्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात जे आहेत ते.
जात प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवरून राज्यातील राजकारण एकदा पुन्हा तापू लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा दाखला देत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारकडे थेट मागणी केली. पुदुचेरीतील एका दुर्मिळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टीने तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करावी अशी ठाम मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगेंनी आपल्या उपोषणाच्या काळात सरकारला दिलेल्या मसुदानुसार आईची जात मुलगा किंवा मुलगी यांना लागू झाली पाहिजे आणि त्यानुसार सरकारने जात प्रमाणपत्र द्यावं अशी भूमिका घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत हा निर्णय आमच्या मागणीला कायदेशीर बळ देणारा आहे असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता राज्य सरकारने तात्काळ सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या नात्यात आणि आपल्या रोटीबीटी जो परंपरेनुसार जो कुळात रोटीबीटी व्यवहार होतो ना, त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की सगळे सोयरे त्या पद्धतीनं लागू झालं पाहिजे. आईची जात मुलाला लागायला पाहिजे. जे आपल्या परंपरेनं आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यांना पारनं आलेल्या आपल्या काय म्हणते त्याला गोत्रातल्या आपल्या गणगोतातल्या त्या आईचं 100% मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे. आणि खरंच अभिनंदन करायला लागेल माननीय सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिला आहे की आईची जातसुद्धा मुलाला लागलीच पाहिजे. आणि एकदम चांगला निर्णय. त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं फडणवीस सरकारनं सगळ्या सोयरीची जी आपली अधिसूचना काढलेली आम्ही दिलेल्या आमच्या व्याख्याप्रमाणे नांदेड शहरात 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या युवकांचा खून करण्यात आला होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सक्षम ताटे यांच्या कुटुंबासाठी 8,25,000 रुपयाची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यामधील पहिला हप्ता 4,12,500 रुपयाचा सक्षमच्या आईच्या नावे असलेल्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर सक्षम ताटे यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया आणि घर मिळवून देण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे अशी माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. नांदेड येथे 27 नोव्हेंबर या दिवशी एक दुःखद घटना घडली होती. त्या दिवशी सक्षम ताटे यांचा खून या ठिकाणी झाला होता. त्या अनुषंगाने सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे. तसेच समाज कल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो. अर्थसहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये 8,25,000 रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो. तर सक्षम ताटे यांच्या आईच्या नावाने आपल्याकडं फिर्याद आलेली होती आणि FIRच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून 4,12,500 ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो. तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून SBI बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत. आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटवर सदरीलची रक्कम 4,12,500 ही जमा होईल. त्यानंतर संबंधित पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली. प्रत्यक्ष चर्चा करून शासनाकडून सर्व जे काही असेल, ज्या योजना असतील, आमच्याकडून अर्थसहाय्य असेल किंवा शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया असेल, त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत. लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सदरील कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाकडून जे काही त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ते पण पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. माननीय IG साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशाने
सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत आहोत. 4,12,500 FIR वर दिल्याच्या नंतर उर्वरित रक्कम आपण संबंधितांचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना देणार आहोत. शेतकऱ्यांच्या धान्याला शासकीय हमीभाव मिळावा यासाठी पणन महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत धान खरेदी केंद्र चालवली जातात. मात्र यावर्षी पणन महामंडळाने धान खरेदी केंद्र चालक संस्थावर मोठ्या आर्थिक अटी लादल्यामुळे वाद निर्माण झालाय. धान खरेदी दरम्यान काही संस्थांकडून मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची तक्रार वाढल्या होत्या. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अपहाराची रक्कम वसूल करता यावी यासाठी पणन महामंडळाने यंदा अनामत रकमेचे निकष मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. मागील वर्षी धान खरेदी केंद्र चालक संस्थांसाठी 10 लाख रुपयांची रक्कम अनामत ठेव बंधनकारक होती. मात्र यंदा 5,000 क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदीचं उद्दिष्ट असलेल्या संस्थांना तब्बल 25 लाख रुपये रोख अनामत जमा करावी लागणार आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत 15 लाख रुपयाची थेट वाढ करण्यात आली आहे. इतकंच नाही तर मागील वर्षी 50 लाख रुपयाची मालमत्ता अनामत असताना ती आता वाढून तब्बल 1 कोटी रुपयाची करण्यात आली आहे. या नव्या अटीमुळे लहान आणि मध्यम संस्था अडचणीत आल्यात. आर्थिक भार असह्य असल्याचा आरोप संघटनेने केलाय. नवी मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणी तब्बल 483 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 442 प्रकरणे उघड करण्यास पोलिसांना यश मिळाले असून उर्वरित प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. पोलीस तपासात असेही समोर आलंय की या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष अपहरण करण्याच्या घटना कमी असून घर सोडून गेलेल्या मुलामुलींचे प्रमाण अधिक आहे. पालकांनी रागावल्यामुळे घर सोडणं, मैत्रिणीकडे जाणं, खेळायला किंवा फिरायला गेले असताना घरच्यांना न सांगून दूर जाणं या कारणामुळे अनेक प्रकरणामध्ये अपहरणाचे गुन्हे नोंदवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस प्रशासनाने पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. आपल्या मुलांना योग्य समज देणं, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं आणि संवाद कायम ठेवणं गरजेचं असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. यावर्षी 483 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत. त्यापैकी 442 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 41 गुन्हे अवघड आहेत. परंतु त्यातले काही मुलं जे आहेत ते ट्रेस झालेले आहेत, काही परराज्यात आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत. त्यांना आणून ते गुन्हे क्लोज करणं अद्याप बाकी आहे आणि इतर गुन्ह्यांचाही आमचा तपास चालू आहे. जनरली किडनॅपिंगचा समज असा होतो की लहान मुलं पळवून नेले असं, परंतु जे आता या 458 डिटेक्ट केसेस आहेत ज्यामध्ये आम्ही मुलं परत आणलेली आहेत, त्यामध्ये असं निदर्शनास येतं की अनेक मुलं कायद्याच्या दृष्टीने ते बालक आहेत, 18 वर्षाच्या कमी आहेत, परंतु ते 17-18 वर्षाची मुलं जे आहेत ते तसे थोडेफार त्यांना समज असते आणि ते पालक रागावल्याने किंवा काही न सांगता नातेवाईकांकडं किंवा मित्रमैत्रिणींकडं गेल्याने, काही प्रेम प्रकरणातून निघून गेल्याने अशा प्रकारचे जास्त गुन्हे आहेत. जे खरोखर किडनॅपिंग्स होतात. लहान मुलं आहेत ज्यांना काहीच कळत नाही, 3 वर्षाचा आहे, 7 वर्षाचा आहे, किंवा कोपरखैरण्याला एक 15 वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि खंडणी मागितली होती. असे आमच्याकडे 3-4च टेक्निकली गुन्हे दाखल होते. ते 4चे 4 आमचे डिटेक्ट आहेत. यामध्ये मी जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांचे जे साथी सवंगडी आहेत, कोण आहेत, आपलंही कर्तव्य आहे की ते कोणासोबत वावरतात. कारण शेवटी समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्याला मिळतील. ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणाला सोबत घ्यायचं, कोणासोबत मैत्री करायची. त्याच्यामुळं किमान या वयामध्ये असे अल्प वयामध्ये प्रेम आणि हे काही तितकंच चांगलं नाही आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांच्या कंडक्टकडं आपण लक्ष द्यावं आणि विशेषतः मुलांकडं की त्यांनी समाजामध्ये वावरताना परस्त्रीकडं, दुसऱ्या मुलीकडं आपली बहीण या भावनेतून जर पाहिलं तर या प्रकरणाला निश्चितच आळा कमी होऊ शकेल. आळा बसला नाही तरी कमी होऊ शकेल. नाही, याच्यामध्ये 2-3 प्रकारे आपण
राज्य सरकारचं आणि आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सरांचंही जे धोरण आहे, पहिलं तर विमेन सेफ्टी, विमेन अँड चाइल्ड सेफ्टी हे प्रायोरिटीवर आहे. त्याच्यानंतर ड्रग अवेअरनेस, ड्रग्सच्या केसेस याच्याकडं आम्ही खूप फोकस्ड आहे. जे तुम्हाला माहीतच आहे की आपण मध्ये झिरो टॉलरन्स नशामुक्त नवी मुंबई हे अभियान राबवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या तरुण पिढीमध्ये नशेचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांनी अशा काही आमिषाला बळी पडू नये आणि याच्यातून घरून निघून जाऊ नये, याच्यासाठी सातत्याने आमचे अवेअरनेस प्रोग्राम्स ते सर्व स्तरामध्ये कॉलेजेसपासून, स्कूल्स कॉलेजेसपासून तर ते झोपडपट्टी लेवलपर्यंत NGOsच्या मदतीने सातत्याने चालू असतात. आणि नवी मुंबईमध्ये आपण एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. मला वाटतं हे एकमेव युनिट असेल की ज्याची सेपरेट हेल्पलाईन आहे नार्कोटिक्स, सायबर क्राईम आणि वुमेन रिलेटेड क्राईमसाठी. त्यामध्ये 8828 112 असा त्याचा नंबर आहे. तसंच शासनाने जो 112 हा नंबर दिलेला आहे, 112वर ज्या वेळेस काही कॉल्स येतात, आपल्या आयुक्तालयाचा जो रिस्पॉन्स टाईम आहे इट इज बिलो 6 मिनिट्स, 5 ते 6 मिनिटाच्या मध्ये तो व्हेरी होत राहतो. परंतु ॲव्हरेज रिस्पॉन्स टाईम जो आहे तो आपल्या आयुक्तालयाचा खूप चांगला आहे. त्याच्यामुळे असे काही समुद्रपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे गेल्या अनेक वर्षापासून सुधीर पंजाबराव खडसे यांच्या इमारतीत भाडेतत्वावर सुरू आहे. मात्र या कार्यालयाचं घरभाडं गेल्या तब्बल 7 महिन्यापासून थकीत असल्याचं समोर आलंय. घरमालकाकडून याबाबत प्रशासनाला याआधी वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात आलेत, तरी देखील थकीत भाड्यांबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर घरमालकाने आज कार्यालयालाच कुलूप ठोकल्याचा कठोर निर्णय घेतलाय. घरमालकांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत थकीत भाड्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही. या घटनेमुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली असून तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. माझं गेल्या 7 महिन्यापासून भाडं थकीत आहे. त्याची रक्कम 1,40,000 रुपये होते. मी गेल्या 2 महिन्यापासून ऑफिसमध्ये चक्रा मारत आहोत. ऑफिसवाले उडवाउडवीचे उत्तर देत आहे. माझं वय 82 असून माझं उपजीविकेचं साधन हेच आहे. त्याच्यामुळं आज माझी प्रकृती खराब असल्यामुळं मला दवाखान्यात जाण्याची नितांत गरज आहे. त्याच्यामुळं पैसे गरजेचे आहे. त्याच्यामुळं नाइलाजानं ताला लावावा लागला. मी 4 तारखेला याबाबत आमदार, खासदार आणि तालुका अधिकारी, जिल्हा कार्यालय, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे कळविले होते. तरी आज तारखेपर्यंत मला 5ही पैसे मिळाले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव मला ताला लावावा लागला. मी पत्रामध्ये नमूद केले होते की कायदा हातात घ्यायला लावू नका, तरी कोणीही अधिकाऱ्याने दखल घेतली. कोलशेत परिसरात राहणाऱ्या नंदा सपकाळ वय 83 या कोपरी सिद्धार्थनगर परिसरात आपल्या सुनेसह मासळी विक्रीचा व्यवसाय करतायत. रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता त्या एकट्याच मासे विक्री करत होत्या. सकाळपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत स्कॅनद्वारे 96,000 रुपये आणि रोख स्वरूपात 1.5 लाख रुपयाचा व्यवसाय झाला होता. ही सर्व रोकड त्या मासे विक्रीजवळ ठेवलेल्या एका पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवत होत्या. दुपारी 1:30च्या सुमारास तक्रारदार त्यांच्या मानलेल्या भावांशी बोलण्यासाठी त्या काही क्षण बाजूला गेल्या. याच वेळेस 22 ते 24 वयोगटातील काळा शर्ट पॅन्ट घातलेल्या एका तरुणाने संधी साधत ती रोकड असलेली पिशवी चोरून नेल्याचं निष्पन्न झालंय. थोड्याच वेळात त्या पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी परतल्या असता 500 रुपयाच्या 300 नोटांची पिशवीच गायब असल्याचं लक्षात आलंय. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 50 वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही गिऱ्हाईक उधार मासे घेऊन जातात, काय करतात. पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिधारी मिळून 1.5 लाखाची कॅश होती. तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता, त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली. हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे. ठीक आहे. आजी किती वाजताची घटना होती? 1-1:30 वाजताची होती ना. 1-1:30 वाजताच्या मानाने मी माझी मुलं सर्व गेल्यावर
विकणारी मुलं असतात 2 ती गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली. माझा भाऊ आला एक, त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली. पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेला, पळून गेला. तुम्ही रविवारी एकटीच होते? रविवारी मी एकटीच, मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते. गुन्हा घडलाय, कशा प्रकारे गुन्हा दाखल आहे, कशा प्रकारे तपास सुरू आहे, काय सांगा? बरोबर आहे, तुम्हाला माहिती मिळाली ती बरोबर आहे. नंदा शिवाजी सपकाळ या 83 वर्षाचे आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात. ते दिवसभराचा त्यांचा जो समोर बघा. 1:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता, साधारण ते 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 500 रुपये दराच्या 300 नोटा होत्या. ते 300 नोटा त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे, त्याने ती पिशवी घेऊन तो अज्ञात चोरटा पळून गेलेला आहे. त्याचा तपास त्याप्रमाणे कोपरी पोलीस लपास गुन्हा रजिस्टर नंबर 804/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो 10 आहे तिथून तो ट्रेन वाशी जाणाऱ्या 1:50च्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गात फुटेज त्याच्या पाळतीवर आहे. लवकरच हा गुन्हा उघडकीस जाईल अशी आम्हाला आशा आहे. गुन्हेगार काही सराईत दिसतो का किंवा काय? नाही, अजून तसं काही दिसलेलं नाही. सध्याचा आमचा ते फुटेजच्या दृष्टीने तपास चालू आहे, रेकॉर्ड असं नाही दिसत. दिवसा घरात कोणी नसणाऱ्या आणि दरवाजाला कुलूप असलेल्या घरांची रेकी करून अवघ्या काही मिनिटातच घराचे कुलूप उघडून सोने आणि रोकड लंपास करणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य वय 40 राहणारा शिवाजीनगर गोवंडी या आरोपीला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीतील एकता रहिवासी संघटना चाळ अंबिकानगर येथे राहणाऱ्या सुरेखा शशिकांत खेडेकर वय 41 या कामावर गेले असताना त्यांच्या घराची कडी कोंडा तोडून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार 27 डिसेंबर 2025 रोजी दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केलाय. CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हा 3 हात नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपी विरोधात यापूर्वी मुंबईतील 15 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय. आरोपीकडून 31.480 ग्राम सोने, 8 ग्राम चांदी आणि 75,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. कितने मामले उजागर हुए, आरोपी का बैकग्राउंड क्या है? एक अच्छा डिटेक्शन वागले स्टेट पुलिस स्टेशन ने किया है, उनकी डिटेक्शन टीम ने. मैं माननीय CP साहब की तरफ से वागले सीनियर इंस्पेक्टर और उनकी टीम का अभिनंदन करता हूं. ये 5 गुने अब तक डिटेक्ट हुए और गुने डिटेक्ट होने की आशंका है. एक वागले स्टेट पुलिस स्टेशन में 24 तारीख को 24/11/2025 को एक डे हाउस ब्रेकिंग का एक गुना रजिस्टर था. उसमें 41 वर्षीय जो महिला है उनकी फिरियाद से गुना दाखल था और उन्होंने अपना 82,000 सोने के गहने और कुछ पैसे इसमें गुने में गए थे. ऐसे 24 तारीख को एक, फिर 26 और 27 तारीख ऐसे सलग 3 दिन ये डे हाउस ब्रेकिंग के गुने दाखल थे. तो अच्छा डिटेक्शन वागले स्टेट डिटेक्शन टीम ने किया है और जो आरोपी है दीपक वैश्य जो शिवाजीनगर गोवंडी का रहने वाला है उसको 6 तारीख को अरेस्ट किया और उससे ये तीनों ही डे हाउस ब्रेकिंग के गुने डिटेक्ट किए हैं. पूरा माल उसमें रिकवर है और 2 श्रीनगर पुलिस स्टेशन के और गुने इसमें भी डिटेक्ट हुए हैं. ऐसे टोटल 5 गुने के इसमें डिटेक्ट हुए. ये आरोपी का बैकग्राउंड है कि उसके अब तक 20 से ज़्यादा गुने घरफोड़ी और चोरी के दाखिल है. ये एकदम शराइत आरोपी है. ये इसका मोडस है कि वो जब डे में कोई बंद घर मिलता है तो उसको खूबी से उसको ब्रेक करता है और अंदर जो मुद्देमाल उसको हाथ में मिलेगा वो विदिन 5 मिनट में वो लेके जाता है. तो ये CCTV एनालिसिस और टेक्निकल टीम के एनालिसिस के माध्यम से ये डिटेक्शन हुआ है. आरोपी की इन्फॉर्मेशन मिली थी कि वो हमारे वागले स्टेट पुलिस स्टेशन के हद में आ रहा है, तो हमने उसे खूबी से अरेस्ट किया और एक अच्छा डिटेक्शन इसमें हुआ है. सर, अक्सर देखा गया कि लोग जब बाहर जाते हैं तो सोशल मीडिया का इस्तेमाल करते हैं, पोस्ट वगैरह डालते हैं, तो क्या उस एंगल से भी इसकी जांच पड़ताल होगी? अभी इसका जो आरोपी का मोडस है
वो ज़्यादा सोशल मीडिया और मोबाइल का यूज़ नहीं करता, लेकिन उसका जो टिपिकल एक उसका बिहेवियर है उसके एनालिसिस के थ्रू और सीसीटीवी माध्यम के थ्रू इसको हमने अरेस्ट कर दिया है। मैं जो लोग अपना घर छोड़ के बाहर जाते हैं उनको ये मैं इन्फॉर्म या उनको एक एक एडवाइजरी जारी करना चाहता हूं कि वो कृपया अपने आजू बाजू लोगों को जब जा रहे तो उनकी इन्फॉर्मेशन को दे दे। लोकल पुलिस स्टेशन का नंबर उनके पास है, उनको भी इन्फॉर्मेशन दे दे, ताकि ये जो बंद घर फोड़ने वाले जो गैंग एक्टिव थी, ऐसे लोगों को इसका आपका घर का या आपके सोने दागे का कोई चोरी ना हो जाए। ये मैं आह्वान इस मौके पे करना चाहता हूँ। सर, कितने दिन की पुलिस हिरासत दी गई? अभी 6 तारीख को उसको अरेस्ट किया था, 9 तारीख का पुलिस कस्टडी है और बाकी गुन्हे में भी हम उसको अरेस्ट कर रहे हैं। पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात शेततळ्यात बुडून पती पत्नी आणि त्यांच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। विजय राजकुमार लोंढे, प्रियंका विजय लोंढे आणि त्यांचा मुलगा प्रज्वल लोंढे अशी या घटनेत मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत। लोंढे कुटुंब हे कोर्टी गावातील निखिल लाड यांच्या शेतात मजुरीसाठी कामाला आले होते। सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास त्यांचा लहान मुलगा प्रज्वल हा शेततळ्याजवळ खेळत असताना तो पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुलाला वाचवण्यासाठी आई प्रियंका लोंढे यांनी क्षणार्धात शेततळ्यात उडी घेतली। त्यानंतर पती विजय लोंढे यांनी देखील दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने या तिन्ही जणांचा बुडून मृत्यू झाला। यावेळी बाजूलाच काम करणारे इतर मजूर धावून आले, तिघांनाही तात्काळ बाहेर काढण्यात आले, मात्र तोवर उशीर झालेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास काही काळ नकार देत भावनिक गोंधळ घातलाय। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे।